नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सोसायटीतल्या सर्व महिलांनी ठरवलं होतं की आपल्या सोसायटीमध्ये गणपतीचं मंदिर आहे, तर तिथं आपण दीपदान करू. अधिक महिना आहे, तर दीपदान केलेलं चांगलं असतं. तर त्यासाठीच इथं सर्व महिला आलेत आणि सगळ्यांनी दिवे घेऊन आलेत आणि आता इथं दीपदान करण्याचं चालू आहे. तर सगळ्यांनी दिवेही लावून घेतले आणि नंतर देवाची आरतीही म्हटले. ठाकुर मेरी हे हात उठाई मीनाक्षी. आणि सोसायटीतल्या सर्व महिला खूप धार्मिक पण आहेत आणि सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे. तर खूप म्हणजे असं एकमेकींना समजावून घेतात आणि सगळं असं व्यवस्थित करतात. कुणी काय म्हटलं की आज आपण असं करूया, तर ज्यांना वेळ असेल ते करतात, येतात आणि ज्यांना वेळ नसेल ते म्हणतात आम्हाला वेळ नाही, तुम्ही करा. तर खूप छान असं वातावरण आहे आमच्या सोसायटी. नैवेद्य पण आणले होते. तर नैवेद्यामध्ये बत्ताशे, मैसूर पाक बर्फी, नंतर अनारसे, नंतर फुटाणे, नंतर खूप सारे प्रसादाला पण आणलं होतं सगळ्यांनी. आणि छान असं आमचं सोसायटीला गणपतीजवळ दीपदान झालं. दिवे लावल्यानंतर मंदिरामध्ये खूप सुंदर असा प्रकाश झाला होता आणि खूप सुंदर वाटत होतं मंदिर. नंतर सगळ्यांनी फोटोही काढले. तर दिवे लावल्यानंतर फोटो काढलेले बघा, खूप सुंदर दिसत होतं मंदिर. नंतर आमचा सर्वांचा ग्रुप फोटो झाला आणि नंतर गुरुवार असल्यामुळं मग मी मंदिरात आले. तर मंदिरामध्ये पण इथं विष्णू सहस्रनामाचं पठण चालू होतं. आरती झाली, आधी अर्धा तास आरती असते आणि नंतर अर्धा तास विष्णू सहस्रनामाचं पठण चालू होतं. तर चालू आहे माझं आता इथं मी सगळ्या देवांचं दर्शन घेते. नंतर खाली स्वामींच्या मंदिरात पण गेले. खालच्या साईडला स्वामींचं मंदिर आहे, तर तिथं पण दर्शनही घेतलं. मंदिराच्या शेजारीच नर्मदा माईचं मंदिर झाले. मंदिराची स्थापना झाली आणि देवीची प्राणप्रतिष्ठा केलेली. तर मागच्या महिन्यात सुंदर अशी प्राणप्रतिष्ठा झाली देवीची. तर खूप मोठा कार्यक्रम होता, पण त्यावेळेस आम्ही गावाला गेलो होतो, त्यामुळं मला काय त्यावेळेस शेअर करता आलं नाही. पण देवीची मूर्ती ही खूप सुंदर आहे. बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग.